नमस्कार मैत्रिणींनो, आपल्याला दिवसभर घरातली भरपूर कामं असतात. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कामांची खूप मोठी लिस्टच असते आणि जर लिस्ट करायला बसलो तर सप्लिमेंट पण पुरणार नाही, इतकी कामं असतात, सगळ्यांनाच असतात. आणि जर आपण घरातलं प्लस बाहेरचं जर काम करत असू तर भरपूरच असतात. मग अशा वेळेस आपण कधीतरी काय करतो, म्हणजे जवळजवळ रोजच कंटिन्यू आपण कामं करतच असतो. मग संध्याकाळ झाल्यावर आपल्याला इतकं एक्झॉस्ट होतं, आपली चिडचिड होते आणि मग खूप दमल्यासारखं होतं. मग मग परत दुसऱ्या दिवशी असं वाटतं, "अरे बापरे! परत तीच कामं आहे, हीच कामं आहे." मग कुठेतरी आपण डिमोटिव्हेट व्हायला लागतो आणि तो आपल्यावर कुठेतरी परिणाम होतो. तर असं होऊ नये म्हणून रोजच्या दिवसाच्या कामांमध्ये छोटे-छोटे पॉज घेणं खूप गरजेचं असतं, रिफ्रेश होण्यासाठी, आपल्याला आळस, थकवा निघण्यासाठी. तर ते काय आहेत हेच या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा पॉइंट नंबर 1 म्हणजे सकाळची सुरुवात छान व्यायाम, मेडिटेशनने करा. त्यामुळे दिवसाची सुरुवात खूप चांगली होते आणि पूर्ण दिवस चांगला जाण्यास मदत होते. आपल्या थॉट्सवर आपलं कंट्रोल राहतं आणि एक डोक्याला आपलं शांतता वाटते. त्यामुळे मेडिटेशन खूप गरजेचं आहे. त्यामुळे सकाळी उठल्या-उठल्या लगेच किचनमध्ये न जाता थोडं लवकर उठायचं आणि मेडिटेशन अगदी 5 मिनिट केलं तरी पण सफिशियंट आहे. 5-10 मिनिट तुम्हाला जसा वेळ असेल तसं खूप गरजेचं असतं. त्यामुळे तुम्हाला खूप फ्रेश वाटेल दिवसभर आणि कामांचं पण नियोजन करता येतं. त्यानंतर जेव्हा आपण किचनमध्ये येतो तेव्हा भरपूर कामं असतात. घरातले कामं, किचनची कामं, स्वयंपाक करणं, भांडी आवरणं, ही बरीच कामं असतात आणि ह्या सर्वांमध्ये छोटे-छोटेसे पॉज घ्यायचे. जसं आपण मेडिटेशन केलं, त्यानंतर आता कामं कंटिन्यू आपण करतच असतो, उभे असतो. सकाळी-सकाळी काही नाही वाटत, पण जशी-जशी संध्याकाळ होते तर आपल्याला जाणवतो थकवा. तर मग काय करायचं, दुसरा ब्रेक आपण कसा घेऊ शकतो, पॉज एक. आपल्याला हायड्रेट राहायची खूप गरज असते. त्यामुळे पाणी पिणं हे अत्यंत गरजेचं आहे. दिवसातून निदान 7-8 ग्लास पाणी म्हणजे 2 ते 3 लिटर पाणी आपण पिलं पाहिजे असं म्हणतात. मग हे पाणी आपण काय करतो, कधी-कधी कामांच्या गडबडीमध्ये उभं राहून पितो. असंही उभं राहून पाणी पिणं चांगलं नसतं. त्यामुळे काय करायचं मस्तपैकी जेव्हा आपल्याला पाणी प्यायचं आहे, ग्लास भरून घ्यायचा आणि अगदी 2 ते 3 मिनिट बसून घ्यायचं शांततेत आणि एक-एक घोट पाणी प्यायचं. ह्यामुळे कसे 2 फायदे होतील. एक तर आपण पाणी ढसाढसा न पिल्यामुळे आपल्या शरीरासाठी ते हेल्पफुल ठरेल आणि थोडंसं आपण बसलो, की आपल्या पायांना सुद्धा विश्रांती मिळते आणि आपल्याला सुद्धा विश्रांती मिळते. अगदी 2 ते 3 मिनिटाचं हे काम आहे. अगदी 2च मिनिट लागतात आपल्याला पाणी प्यायला, पण ते एक छोटीसा पॉज असतो, तो खूप गरजेचा असतो. कारण पुढे परत कामं असतातच. त्यामुळे असे छोटे-छोटे पॉज घेणं महत्त्वाचं असतं. तर इकडे मी असंच पाणी पित होती. बाजूला माझा मुलगा बसलेला आहे, तो मँगो खातोय. तर मग मी पण पाणी पिऊन घेतलं. त्यानंतर उठले आणि मग परत पुढची कामं करण्यास सुरुवात केली. तर पाणी पिल्यामुळे कसं रिफ्रेश वाटतं आणि आपल्याला पण छोटासा ब्रेक मिळतो. आणि मग असे दिवसभरात वॉटर ब्रेक्स घेतले, की कसं थोडंसं रिफ्रेश वाटत राहतं आपल्याला. थोडासा अगदी 1-1 मिनिटाचा तो छोटासा पॉज आपल्याला मिळतो. त्यानंतर आपण नाश्ता वगैरे करतो, त्यानंतर जेवण करतो. तसंच मध्ये एक फ्रूट ब्रेक घेणं खूप गरजेचं असतं. सगळ्यांनी आपली तब्येत चांगली ठेवण्यासाठी आपण एक्सरसाइज करतो, त्यानंतर डाएट चांगलं ठेवतो, तर त्या डाएटमध्ये फळांचा पण समावेश असला पाहिजे. आपण काय करतो म्हणजे काही जणं, की आपण घरात सगळ्यांना फळं वगैरे देतो, दूध देतो, फळं देतो, पण आपण काय करतो स्वतः मात्र काम करतानाच खाऊन घेतलं किंवा किचनमध्ये उभं राहता एखादं फोडच तोंडात घातली असं करतो. तर तसं न करता आरामात बसून 5-10 मिनिटं लागतील, पण आरामात बसून खा. म्हणजे थोडीशी विश्रांती पण होते, आपल्या शरीराला फळं चांगली मिळतात पण खायला आणि परत नवीन एनर्जीसुद्धा येते. त्याचप्रमाणे जर कधी आपण अशा भाज्या निवडतो किंवा लसूण निवडायचा असतो, अशी बरीचशी निवडानिवडीची कामं असतात आपल्याला, तेव्हा उभं राहून ती कामं न करता व्यवस्थित मांडी घालून किंवा अगदी टेबल चेअरवर बसून ही कामं करायची आणि ही कामं करताना आवडेल तो टीव्ही, सीरियल, मूव्हीज किंवा अजून काही छान मोटिव्हेशनल असं बघायचं. म्हणजे मग तेवढाच विरंगुळा पण होतो आणि आपलं माइंड फ्रेश होतं. त्याचप्रमाणे आपल्याला कपडे घड्या घालायचे असतात किंवा एखादं कपाट आवरायचं असतं.
अशी बरीचशी आपल्याला अशी घरातली कामं असतात. काहीतरी आपल्याला पेपरच रचायचे आहेत, वह्या रचायच्या आहे, अशी ऑर्गनायझेशनची कामं असतात. मग ती अशी आपण जेव्हा काढतो तेव्हा आपल्याला आवडतं ते म्युझिक लावायचं, किंवा एखादा छोटासा मूव्ही असेल तर तो बघायचा, मोटिव्हेशन काही असेल तर बघायचं किंवा काहीच नाही तर मी आता इकडे फक्त गाणे लावलेले आहेत. जुने गाणे असे ऐकायला छान वाटतात. तर मी गाणी लावून दिली आणि मस्त बसून मग घड्या घालत आहे. नाहीतर मग बरीचशी कामं आपण उभ्या-उभ्याच करायला बघतो. पटकन भांडे घासून घेतले उभ्यानेच, कपड्यांच्या घड्या उभं राहूनच. त्यामुळे काय होतं, की पाय पण खूप दुखतात. मग असं न करता असा छोटासा ब्रेक घ्यायचा आणि कामं पण होतात आणि त्याचबरोबर असे सॉन्ग्स वगैरे लावले तर आपली कामांचा जो थकवा असतो तो जाणवत नाही आणि आपण फ्रेश होऊन कामं करतो. अर्थात सगळी कामं झाल्यानंतर आपल्याला थकवा येतोच, पण उगाच क्रँकी आपण होत नाही. त्यानंतर बुक रीडिंगची एक सवय ठेवा. त्यासाठी थोडासा वेळ काढायचा. अगदी 10-15 मिनिट मस्तपैकी 2-3 पानं. त्याचप्रमाणे मला मध्ये-मध्ये मुलांशी खेळायला खूप आवडतं. तो पण एक छान छोटासा ब्रेक होतो, पॉज होतो. त्यानंतर ग्रॅटिट्यूड लिहिणं. ग्रॅटिट्यूड जेव्हा आपण लिहितो किंवा काही सकारात्मक वाक्य लिहायला बसतो, तेव्हा आपण मेंटली रिलॅक्स होतो आणि जेव्हा आपण मेंटली रिलॅक्स होतो, तेव्हा आपोआपच आपल्यामध्ये सकारात्मक एनर्जी येते, जी आपल्याला खूप उपयुक्त ठरते फ्रेश, आनंदी, निरोगी, उत्साही राहण्यासाठी. तेव्हा ग्रॅटिट्यूडची सवय, त्याचप्रमाणे पॉझिटिव्ह सेंटेन्सची सवय ही नक्की स्वतःमध्ये लावून घ्या. त्यामुळे तुमच्यात बघा खूप छान तुम्हाला वाटेल आणि खूप पॉझिटिव्ह, खूप आनंदी तुम्ही फील फ्रेश कराल. तर हे होते असे सगळे पॉइंट्स. दिवसभर आपल्याला काही दुपारच्या वेळेस झोपायलाच मिळेल किंवा आराम पूर्णच तेव्हाच करायला मिळेल असं नसतं. त्यामुळे असे दिवसभरात आपण स्वतःहूनच थोडेफार कामांमध्ये ब्रेक्स घेतले, थोडंफार बसलं, एंटरटेन केलं स्वतःला, म्युझिक वगैरे ऐकलं, तर आपल्या स्वतःला चांगलं वाटतं आणि आपल्या तब्येतीची जर आपण काळजी घेतली, तर आपण समोरच्याची घेऊ शकू आणि आपण जर आनंदी तर पूर्ण घर आनंदी असतं. त्यामुळे असे छोटे-छोटे ब्रेक्स नक्की घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. बाय.